भाजपकडून अजित पवारांना एकटं पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप अमोल मिटकरींनी पुन्हा एकदा केलाय। महायुतीमध्ये अजित पवारांचं मानसिक खच्चीकरण सुरू असल्याचा आरोपही मिटकरींनी केला। विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांनी प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत जायला हवं असंही मिटकरी म्हणाले। प्रकाश आंबेडकर आणि अजित पवार एकत्र आले तर हे दोघे नेते महाराष्ट्राचं राजकारण बदलून टाकतील अशी मिटकरींनी व्यक्त केलेली आहे। ऑर्गनायझर पासून ही सगळी मालिका सुरू होते। आता मी पण बोललो त्यावर, रामदास कदम पण काल परवा काय बोलले त्याच्यावर पण आम्ही उत्तर दिलं। तर हे दिसतंय बहुतांशी की एकटा पाडण्याचा प्रयत्न होतोय। काही लोकांचे असेच प्रयत्न आहेत की महायुतीमध्ये अजितदादांनी राहू नये, स्वतःच त्यांना पहिल्यांदा डॅमेज करणे आणि नंतर त्यांना तिथून स्वतःहून ते गेले पाहिजे असा मानसिक त्रास देणे। पण असं जर ते डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतील तर ते काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होऊ देणार नाही। बाबासाहेबांचा वारसदार आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांचा पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी, त्यामुळे एक शिवशाहू फुले आंबेडकरांचे वारसदार आणि एक कार्य करणारे अजितदादा ही जोडी जर महाराष्ट्रात आली तर मला असं वाटतं याच्यापेक्षा गोड क्षण आमच्यासाठी नसेल। आता अर्थातच ते अजितदादांवर आणि बाळासाहेबांवर अवलंबून आहे, पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याची मात्र ती भावना आहे की आंबेडकरी चळवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जर आली तर महाराष्ट्राचं दिशा आणि पुढचं राजकारण फार वेगळं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।